नमस्कार मित्रांनो. बरेच वेळा आपण आपल्या मित्रांसोबत असताना चर्चा करतो, की आपल्याजवळ जे पैसे आहेत, त्यांचा कसा उपयोग करता येईल. तर बरेच कन्फ्युजन असतात, की आपण पैसे जमा करू आणि बिझनेस चालू करू. पण समजा तर आपण 5-10 वर्षानंतरचं हे टार्गेट ठेवतो, तर तोपर्यंत त्या पैशांचं करायचं काय? तर माझ्याकडे जे पैसे मी आता माझे जे मॅनेज करतोय, तर मी विचार केला, की आम्ही ते शेअर करू. तर पहिला पर्याय असा असतो, की आपल्याकडे जे पैसे आहेत, ते आपण लमसम एस-आय-पी किंवा कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये पण आपण ठेवू शकतो. जिथे की चांगला एक 5 वर्षाच्या नंतर 10 ते 12% पर्यंत रिटर्न मिळू शकतो. पण ते थोडं रिस्की असतं. मार्केट कंडिशनवर डिपेंड असतं. सेकंड ऑप्शन आहे, की आपण त्याचं एफ-डी करू शकतो. एफ-डीमध्ये आपल्याला चांगले रिटर्न मिळतात आणि एफ-डीमध्ये आपल्याला बेसिकली आपले जे पैसे आहेत ते 7% 8% नी वाढतात. आणि मार्केट कंडिशनला काय होतं, की जे इन्फ्लेशन आहे ते 6% पर्यंत आपण असं कन्सिडर करतो, की वाढेल 5% ते 6%. तर आपले पैसे थोडे वाढलेले असतात. म्हणजे 5 वर्षानंतर आपल्या पैशाची व्हॅल्यू ॲज इट इज राहील एफ-डीमध्ये आपण जर इन्व्हेस्ट केले तर. पण एफ-डीमध्ये काय असतं, की लॉकिंग पिरियड असतो. इमर्जन्सी केसेसमध्ये जर पैसे तुम्हाला लागले, तर तुम्हाला कुठेतरी सॅक्रिफाईस करावं लागतं. तिसरा आणि जो मला चांगला पर्याय वाटला तो ऑटो स्वीप अकाउंट. ऑटो स्वीप अकाउंटमध्ये काय होतं, की तुमचे जे पैसे तुमच्याकडे खेळते आहेत, त्यांना तुम्ही बँकमध्ये इन्व्हेस्ट करा. मी माझे पैसे आय-डी-एफ-सी बँकेमध्ये ठेवलेले आहेत. जिथे एक सर्टन अमाउंटच्या वर पैसे गेले, की तुम्हाला 6.5% हा सेव्हिंग अकाउंटला मिळतो. त्याचा बेनिफिट हा आहे, की इमर्जन्सी केस असू द्या किंवा कुठलाही अपॉर्च्युनिटी असू द्या दुसरी, त्या केसमध्ये ते मी पैसे युटिलाइज करतो आणि माझं टार्गेट पूर्ण करतो. तर तिकडे तुम्हाला 6.5% पर्यंत शुअर शॉट पैसे रिटर्न मिळतील. चौथा आणि एक चांगला पर्याय आहे, बट थोडासा लॉकिंग पिरियडवाला आहे. एक आहे Win12 ॲप्लिकेशन. त्यामध्ये तुम्हाला बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करायला मिळेल. बेसिकली बॉन्डमध्ये जो परतावा आहे तो 8% ते 10.5-12% पर्यंत पण मिळू शकतो आणि त्याचा टेन्युअर जो आहे तो 7 महिने, 10 महिने आणि 12 महिने असाही असू शकतो. तर तुम्ही तुमच्या रिस्कनुसार आणि तुमच्या टार्गेटनुसार ते पैसे तिथे इन्व्हेस्ट करू शकता. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू.